Hello everyone, welcome to this new lecture. In the previous lecture of this topic, solution of system of linear equations, we seen some basic concepts of matrices which are useful in this topic, in which we seen the algebra of matrices, that is operations on matrices. In that we seen three operations, that is equality of two matrices, similarly addition of two matrices, subtraction of two matrices, then scalar multiplication of a matrix. Okay, हे basic operations आपण last lecture मध्ये पाहिलेले आहेत. Now in this lecture we are going to see another one important operation on matrices, that is a multiplication of two matrices. Okay, multiplication of two matrices, this concept is useful as per programming point of view, similarly as per our mathematics point of view. Okay, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. नाउ लेट अस सी द ऑपरेशन, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस. मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस. ओके, लेट अस सी व्हाट इज द कन्सेप्ट. व्हेरी इंपॉर्टंट कन्सेप्ट. लेट कैपिटल A is equal to AI is a matrix notation. This is the matrix of order m by n. And capital B is equal to matrix notation, that is a small bij. This is the matrix of order n by p. Then multiplication of matrix A with matrix B. Okay, कोणाचं कोणाशी मल्टिप्लिकेशन क्रम महत्वाचा आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स A with matrix B is denoted by our usual multiplication, that is A into B, or that is also denoted by the symbol A cross B, म्हणजे आपलं नेहमीचं गुणाकाराचं चिन्ह. is a matrix, त्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करून येणारा जो मॅट्रिक्स असेल is a matrix. सपोज त्याला आपण नोटेशन ऑफूया C, that is equal to, जर मॅट्रिक्स C असेल तर आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स करस्पॉन्डिंग स्मॉल लेटर दाखवतात. कॅपिटल C is equal to मॅट्रिक्स नोटेशन मध्ये Cij. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by p whose elements are obtained as follows. ठीक आहे. नाउ काय बघूयात पहिल्यांदा इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आता आपल्याला माहिती आहे, आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिलं, कोणत्याही दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन पॉसिबल नसते, कोणत्याही दोन मॅट्रिक्सचं सबस्ट्रॅक्शन सुद्धा पॉसिबल नसतं. दोन मॅट्रिक्सची ॲडिशन किंवा दोन मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन घ्यायची असेल तर काय पहिली कंडिशन काय आहे, तर दोघांचीही ऑर्डर सेम असणं गरजेचं आहे. ओके, तसंच आता कोणत्याही दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? येस. कोणतेही दोन मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? नाही. कोणत्याही दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाहीये. जसं आपल्या नेहमीच्या युजुअल अल्जेब्रामध्ये आपण कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार करू शकतो, पण मॅट्रिक्स अल्जेब्रामध्ये कोणत्याही दोन मॅट्रिक्सचा गुणाकार शक्य नाही. आता दोन मॅट्रिक्सचा गुणाकार, कोणत्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार पॉसिबल आहे ते बघूयात. Let A is equal to Aij. This is the matrix of order m by n. And suppose B is another matrix Bij having order n by p. Okay, focus on the orders. Here orders are important. What is the observation? पहिला मॅट्रिक्स A ची ऑर्डर m by n आहे आणि दुसरा मॅट्रिक्स B ची ऑर्डर n by p आहे. What is the observation? Number of columns in the first matrix are n and number of rows in the second matrix are n. That is the necessary and sufficient condition for the multiplication of matrix A with matrix B. What is that condition? Number of columns of first matrix A that must be equal to number of rows of the first matrix A that must be equal to number of columns of the second matrix B. Then and then only the product AB is possible. पहिला मॅट्रिक्स A मधले नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसरा मॅट्रिक्स B मधले नंबर ऑफ रोज जर इक्वल असतील तर आणि तरच त्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार पॉसिबल आहे. ओके, म्हणजे कोणत्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार पॉसिबल नाही. दोन मॅट्रिक्सचा गुणाकार घ्यायचा असेल तर व्हॉट इज द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन? नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स दॅट मस्ट बी इक्वल टू नंबर ऑफ रोज
in the second matrix, then and then only the product AB is possible. तर दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करून येणारा जो रिझल्टंट मॅट्रिक्स C असेल, फोकस ऑन ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स C, तर येणाऱ्या मॅट्रिक्स C ची ऑर्डर काय असेल, M by P असेल. M by P म्हणजे व्हॉट इज दिस, येस, त्याच्यामधले नंबर ऑफ रोज प्रोडक्ट मॅट्रिक्स मध्ये कोणते येतील, जितके पहिल्या मॅट्रिक्स ए मध्ये नंबर ऑफ रोज असतील तितकेच रोज रिझल्टंट प्रोडक्ट मॅट्रिक्स सी मध्ये येतील, आणि जेवढे दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स असतील तितकेच कॉलम्स त्याच्या रिझल्टंट प्रोडक्ट मॅट्रिक्स सी मध्ये येतील. ठीक आहे, म्हणजे रोज आणि कॉलम्सची संख्या महत्वाची आहे. ओके, म्हणजे पहिल्यातले नंबर ऑफ कॉलम्स इक्वल टू दुसऱ्यातले नंबर ऑफ रोज असतील तरच दोन मॅट्रिक्सचा गुणाकार शक्य आहे. तर दोन मॅट्रिक्सचा गुणाकार पॉसिबल होत असेल तर येणाऱ्या रिझल्टंट मॅट्रिक्स प्रोडक्ट मॅट्रिक्स सी ची ऑर्डर काय असेल, M by P असेल. म्हणजे काय, पहिल्या मॅट्रिक्स ए मधले नंबर ऑफ रोज हे सी मध्ये येतील आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधले नंबर ऑफ कॉलम्स हे सी मध्ये येतील. गेटिंग दिस? ओके, म्हणजे ऑफकोर्स रोज आणि कॉलमच्या संख्येवर मल्टिप्लिकेशन डिपेंड आहे. ओके, नाउ मॅट्रिक्सची ऑर्डर तर आपण ठरवली, मुद्दा मी तर पहिला आणि दुसरा बोलतोय बरं का, कारण पहिला मॅट्रिक्स कोणता आहे दुसरा मॅट्रिक्स कोणता आहे यांच्या क्रमाला प्राधान्य आहे, ते आपण पुढे एक्झाम्पल झाल्यानंतर समजेलच. ठीक आहे, आता मॅट्रिक्सची ऑर्डर म्हणजे बॉडी ऑफ द मॅट्रिक्स म्हणजे फ्रेम ऑफ द मॅट्रिक्स आपण तयार केली. आता आतमधले एलिमेंट्स हे कोणते आहेत बघूयात. ओके, हुज एलिमेंट्स, हुज ith एलिमेंट किंवा हुज एलिमेंट्स आर ऑब्टेन्ड ॲज फॉलोज. आपण ते एलिमेंट्स काय येतील ते एक्झाम्पलच्या सहाय्यानेच बघूयात. सपोज वी टेक एक्झाम्पल दॅट इज A इज इक्वल टू एखादा मी मॅट्रिक्स घेतो A11, A12, A13. Okay, similarly A21, A22, A23. This is the general matrix having order 2 by 3. A हा मॅट्रिक्स घेतला, H ऑर्डर आहे 2 by 3 and let B is another matrix. Of course मी मुद्दाम जनरल एक्झाम्पल घेतोय with notation. B is another matrix having elements like this one B11, B12, B21, B22 and B31, B32. Okay, this is another matrix B having order 3 rows and 2 columns, that is a 3 by 2. ठीक आहे, A आणि B हे कोणतेही दोन मॅट्रिक्स घेतलेले आहेत. A ची मॅट्रिक्स आहे 2 by 3, A मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2 by 3 आणि B मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3 by 2. आता याच्यामधला जो ith एलिमेंट आहे, ओके, आता या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करून येणारा एलिमेंट, पहिल्यांदा दोन मॅट्रिक्सचा गुणाकार पॉसिबल आहे का बघूयात. देन द प्रोडक्ट ऑफ मॅट्रिक्स ए, देन द प्रोडक्ट ऑफ मॅट्रिक्स ए विथ कोणाचा कोणाशी, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, विथ मॅट्रिक्स बी इज डिनोटेड बाय A into B and is given by okay, गुणाकार पॉसिबल आहे का बघूयात. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू 3 and number of rows in the second matrix is also equal to 3. That is number of columns of first matrix that is equal to number of rows of the second matrix. Therefore the product is possible. Therefore तो येणारा रिझल्टंट मॅट्रिक्स असेल त्याला मी सिम्बॉल वापरतो कॅपिटल C, that is equal to मॅट्रिक्स C जर असेल तर करस्पॉन्डिंग आतमधले एलिमेंट असतात स्मॉल c आहे जे, दॅट यू नो व्हेरी वेल. नाउ याची ऑर्डर ठरवा. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर. ह्याच्यामध्ये प्रोडक्ट मॅट्रिक्स मध्ये ची ऑर्डर किती असते, त्याच्यामध्ये पहिल्यातले नंबर ऑफ रोज येतात आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधले नंबर ऑफ कॉलम्स येतात. म्हणजेच येणाऱ्या रिझल्टंट मॅट्रिक्स सी ची ऑर्डर असेल 2 by 2. ओके, पहिल्यात नंबर ऑफ रोज येतील आणि दुसऱ्यात नंबर ऑफ कॉलम्स येतील. आता मॅट्रिक्सची ऑर्डर तर आपण फिक्स केली. आता आतमधले एलिमेंट्स कसे ऑब्टेन करणार ते बघूयात. आता आतमधले एलिमेंट्स आर ऑब्टेन बाय टेकिंग एडिशन ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ करस्पॉन्डिंग elements of matrix A and corresponding respective elements of the column B. ओके, ते कसे आहेत ते बघूयात. Therefore त्याचे एलिमेंट्स आपण मिळवूयात. एलिमेंट्स मिळवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. C इज इक्वल टू, आता एलिमेंट्स काय काय येतात बघूयात. ऑफकोर्स याची ऑर्डर असणार आहे 2 by 2. म्हणजे मॅट्रिक्स पहिल्यांदा मी ड्रॉ करून घेतो किंवा मॅट्रिक्स आपण बघूयात काय येतोय तो. ऑर्डर 2 by 2 असणार आहे. वेडिंगचा वापर करतो पहा. आता या रिझल्टंट मॅट्रिक्स सी मधला पहिला एलिमेंट इथला लोकेशन काय असेल याची, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम C11 इज इक्वल टू. आता हा एलिमेंट म्हणजे काय असेल तर पहिल्या मॅट्रिक्स मधला पहिला रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधला पहिला कॉलम करस्पॉन्डिंग एंट्रीजचा गुणाकार आणि गुणाकारांची
सम असेल. गेटिंग दिस? ओके, म्हणजे पहिल्यांदा एलिमेंटचे पोझिशन ठरवा आणि पोझिशन नुसार कोणत्या मॅट्रिक्सचा कोणता रो घ्यायचा आणि कोणत्या मॅट्रिक्सचा कोणता कॉलम घ्यायचा हे ठरवा. करस्पॉन्डिंग एंट्रीजचा गुणाकार घ्या आणि गुणाकारांची बेरीज घ्या. म्हणजे C11 हा एलिमेंट कसा मिळवणार? येस, पहिल्या मॅट्रिक्स ए मधला पहिला रो घ्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्स बी मधला पहिला कॉलम घ्या. करस्पॉन्डिंग एंट्रीजचा गुणाकार आणि गुणाकारांची सम. गेटिंग दिस? C11 इज इक्वल टू काय बघूयात ऍक्च्युअल करस्पॉन्डिंग पहिला मॅट्रिक्स ए मधला पहिला रो त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज आणि दुसऱ्या मॅट्रिक्स बी चा पहिला कॉलम यांच्या करस्पॉन्डिंग एंट्रीजचा गुणाकार आणि गुणाकारांची सम. व्हॉट वी गेट? इकडचा पहिला एलिमेंट आहे A11 इनटू तिकडचा पहिला करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे B11 प्लस इकडचा दुसरा एलिमेंट आहे A12 इनटू तिकडचा दुसरा एलिमेंट असेल B21 प्लस इकडचा पहिला एलिमेंट असेल A13 इनटू तिकडचा तिसरा एलिमेंट असेल B31. ओके, करस्पॉन्डिंग एंट्रीजचा गुणाकार आणि गुणाकारांची सम. लक्षात येते? नाउ इथला एलिमेंट ह्याचं लोकेशन काय? पहिला रो आणि दुसरा कॉलम, दॅट इज अ C12. ओके, C12 चा एलिमेंट कसा मिळवणार? C12 दॅट इज इक्वल टू येस C12 मीन्स व्हॉट? पहिल्या मॅट्रिक्सचा आता काय करणार मी? रो नंबर फर्स्ट घेणार आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड घेणार. पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर फर्स्ट आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड. करस्पॉन्डिंग एंट्रीजचा गुणाकार आणि गुणाकारांची सम. गेटिंग दिस? ओके, म्हणजे पहिल्यांदा लोकेशन ठरवा, एलिमेंटचं लोकेशन पोझिशन ठरवा आणि त्याच्यानंतर पहिला मॅट्रिक्सचा कोणता रो घ्यायचा आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कोणता कॉलम घ्यायचा हे आपण ठरवणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर फर्स्ट. ओके, C12 पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर फर्स्ट आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड. येस, पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर फर्स्ट आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड. करस्पॉन्डिंग एंट्रीजचा गुणाकार आणि गुणाकारांची सम. प्रोसीड. व्हॉट इज दिस? पहिला मॅट्रिक्सचा पहिला एलिमेंट आहे A11 इनटू दुसऱ्या मॅट्रिक्स बी मधला पहिला करस्पॉन्डिंग एलिमेंट असेल B12 प्लस इकडचा एलिमेंट A12 इनटू तिकडचा एलिमेंट असेल B22 प्लस इकडचा एलिमेंट रिस्पेक्टिव्ह असेल A13 इनटू तिकडचा रिस्पेक्टिव्ह एलिमेंट असेल B32. ठीक आहे, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन घेत असताना मॅट्रिक्स ए चा कोणता रो घेणार आणि मॅट्रिक्स बी चा कोणता कॉलम घेणार याच्या करस्पॉन्डिंग रोज आणि कॉलम्सवर असं बोट ठेवूनच पुढे जायचं. यातला एक एलिमेंट इनटू प्लस इनटू ह्यातला एक एलिमेंट प्लस यातला दुसरा इनटू त्यातला दुसरा प्लस यातला तिसरा इनटू त्यातला तिसरा असं करस्पॉन्डिंग रोज आणि कॉलम्सवर बोट ठेवूनच पुढे जायचं आहे. ओके, दॅट इज इक्वल टू प्रोसीड. नाउ गेटिंग दिस? समजतंय का? येस, इथला एलिमेंट व्हॉट इज लोकेशन? सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम म्हणजे C21 इज इक्वल टू काय असेल? आता लोकेशन आहे C21 म्हणजे काय करणार? पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड घेणार, दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर फर्स्ट घेणार, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घेणार आणि गुणाकारांची सम घेणार. गेटिंग दिस? पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड, दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर फर्स्ट, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार आणि गुणाकारांची सम. ओके, म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड वर बोट ठेवा, दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलम नंबर फर्स्ट वर बोट ठेवा, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या आणि गुणाकारांची सम घ्या. दॅट गिव्स A21 into B11 plus A22 into B21 कोणते एलिमेंट घेते तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या प्लस A23 into B31. ओके, multiplication of two matrices is very important concept as per practical point of view. Similarly as per mathematics point of view, कॉम्प्युटर मध्ये पण ह्याचे आपल्याला प्रोग्राम्स करायचे आहेत. ओके, सिमिलरली इथला एलिमेंट ह्याचं लोकेशन पण लोकेशन ठरवा कुठे येतो? सेकंड रो आणि सेकंड कॉलम म्हणजे C22 मध्ये. दॅट इज इक्वल टू एलिमेंट कसा ऑब्टेन करणार? पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड, दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार आणि गुणाकारांची सम असेल. दॅट वी गेट. येस, पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड घ्या, दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड घ्या, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या आणि गुणाकारांची सम घ्या. दॅट वी गेट A21 into B12 प्लस A22 into B22 and plus A23 into B32. ओके, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घेतला, गुणाकारांची सम घेतली. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केल्यानंतर जो काही मॅट्रिक्स येईल दॅट मॅट्रिक्स इज नथिंग बट रिक्वायर्ड प्रोडक्ट मॅट्रिक्स दॅट इज A into B असेल. ठीक आहे, दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करून येणारा मॅट्रिक्स दॅट इज A into B असेल.
लक्षात येते? नो डाऊट. आता इथं आपण थेरॉटिकल मॅट्रिक्स घेतलेला आहे, त्याच्यामुळे सिम्बॉल्स आलेले आहेत आणि सिम्बॉल्स आल्यामुळे हे थोडंसं लेंथी वाटतंय. एवढे मोठे कॅल्क्युलेशन्स ऑफकोर्स आपल्याला नसणार आहेत. हे सिम्बॉल्स आहेत. या सिम्बॉल्सच्या ऐवजी ॲक्च्युअल आपण जेव्हा एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा काही ना काहीतरी आकडे असणार आहेत, काही ना काहीतरी डिजिट असणार आहेत आणि ऑफकोर्स डिजिट्सचं म्हणजे आकड्यांचं कॅल्क्युलेशन करणं कधीही सोपं असणार आहे. म्हणजे ऑफकोर्स हे सगळे जे काही बेरीज आहे, जे काही गुणाकार आहे ते आपण तोंडी करणार आणि येणारा रिझल्टंट एलिमेंट डायरेक्ट त्या लोकेशनला आपण इंटरप्रिट करणार आहोत. दॅट इज रिक्वायर्ड कन्सेप्ट ऑफ प्रोडक्ट ऑफ टू मॅट्रिसेस. ओके, आता हे आपण जसं पर्टिक्युलर बोललो तसं जर जनरल बोलायचं झालं तर रिझल्टंट मॅट्रिक्स सी मधला, ओके, रिझल्टंट मॅट्रिक्स सी मधला जर मला रिझल्टंट प्रोडक्ट मॅट्रिक्स सी मधला जर मला आयजेथ एलिमेंट मिळवायचं असेल म्हणजे CIJ मिळवायचं असेल तर काय करणार? येस, पहिल्या मॅट्रिक्स ए मधला आय नंबरचा रो घेणार आय थ्रो आणि दुसरा मॅट्रिक्स बी मधला येस जे नंबरचा कॉलम घेणार, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार करणार आणि गुणाकारांची सम करणार. आय थ्रो ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स ए अँड जे थ्रो ऑफ द सेकंड मॅट्रिक्स बी टेक ॲडिशन ऑफ करस्पॉन्डिंग मल्टिप्लिकेशन. म्हणजे यातला आय नंबरच्या रो मधला करस्पॉन्डिंग एलिमेंट आणि मॅट्रिक्स बी मधला जे नंबरच्या कॉलम मधला करस्पॉन्डिंग एलिमेंट करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार करणार आणि गुणाकारांची सम करणार. केल्यानंतर मला रिझल्टंट मॅट्रिक्स प्रोडक्ट मॅट्रिक्स सी मधला CIJ म्हणजे आय नंबर आणि जे नंबरच्या कॉलमला च्या इंटरसेक्शनला असणारा एलिमेंट मला मिळेल. गेटिंग दिस? ओके, नाऊ आता जसं इथं आपण पाहिलं पहा प्रोडक्ट AB आपण काढला. आता प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का बघूयात. आपण काय पाहिलं इथं मॅट्रिक्स ए ची ऑर्डर काय होते? येस, मॅट्रिक्स ए इट इज द मॅट्रिक्स AIJ हॅव्हिंग ऑर्डर m/n होती आणि दुसरा मॅट्रिक्स आपण बी घेतला होता तर मॅट्रिक्स बी इज इक्वल टू BIJ. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n/p घेतली होती. असं केल्यानंतर मी प्रोडक्ट AB पॉसिबल आहे असं सांगितलं. दॅट इज इक्वल टू त्या येणाऱ्या रिझल्टंट मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल तर m/p असेल असं आपण बोललो होतो. ठीक आहे, आता इज दॅट प्रोडक्ट BA इज पॉसिबल? प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का बघूयात. येस, बी मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे n/p आहे इनटू मॅट्रिक्स A ची ऑर्डर किती आहे m/n आहे. ठीक आहे, आता A इंटू बी मध्ये पहिला मॅट्रिक्स A होता, दुसरा मॅट्रिक्स B होता. आता B इंटू A मध्ये पहिला मॅट्रिक्स B आहे आणि दुसरा मॅट्रिक्स A आहे. तर प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का बघूयात. कोणत्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार शक्य नसतो आपल्याला माहिती आहे. दोन मॅट्रिक्सचा गुणाकार पॉसिबल व्हायचा असेल तर व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन, रिक्वायर्ड कंडिशन? नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स दॅट मस्ट बी इक्वल टू नंबर ऑफ रोज इन द सेकंड मॅट्रिक्स. व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स B इज इक्वल टू P and number of rows in the second matrix A is equal to M. What is the observation? This P is not equal to M. Therefore, this product is not possible. Okay. म्हणजे प्रोडक्ट BA हा पॉसिबल नाही. ओके, म्हणजेच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये पहिला मॅट्रिक्स कोणता, दुसरा मॅट्रिक्स कोणता यांच्या क्रमाला प्राधान्य आहे. त्याच्यानुसार आपण एक नोट डेव्हलप करू शकतो. दॅट नोट कॅन बी आस्क्ड ॲज अ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. व्हॉट इज दॅट? In general, product of two matrices is not commutative. Commutative नाही म्हणजेच क्रमाला प्राधान्य आहे. म्हणजेच पहिला मॅट्रिक्स कोणता, दुसरा मॅट्रिक्स कोणता यांच्या क्रमाला प्राधान्य आहे. दॅट इज इन जनरल A इंटू B इज नॉट इक्वल टू B इंटू A. ठीक आहे, A इंटू B इज नॉट इक्वल टू B इंटू A. गेटिंग दिस? ओके, दॅट इज द सिंपल कन्सेप्ट अँड युजफुल कन्सेप्ट ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस. आता आपण इथं थेरॉटिकल एक्झाम्पल बघितलेलं आहे. नाउ वी विल सी ॲक्च्युअल एक्झाम्पल बाय टेकिंग डिजिट्स. ओके, न्यूमेरिकल व्हॅल्यूज घेऊन आपण मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेसचं एक्झाम्पल पाहूयात. लेट्स सी वन इम्पॉर्टंट एक्झाम्पल. गेटिंग दिस? समजतंय का? इन पर्टिक्युलर बी ग्रुप स्टुडंट्स, ए ग्रुप वाल्यांसाठी हे झालेलं आहे. जरी झालेलं असेल तरी सुद्धा अजूनही ए ग्रुप वाल्या स्टुडंट्सला बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रोडक्ट ऑफ टू मॅट्रिसेस करता येत नाहीत. ओके, त्यामुळे त्यांनी पण व्यवस्थित लक्षात घ्या, व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करा. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ॲज पर बोथ computer subject point of view, similarly mathematics subject point of view. Okay, we can take example घेऊयात. Let A is equal to matrix, A is equal to matrix घेतो 2 1
3 0 -2 4 असा काहीतरी मॅट्रिक्स घेतला. काही डिजिट्स असतील, डिजिट्स कोणते असतील डझंट मॅटर. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/3, 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. अँड B इज इक्वल टू अनदर मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर हॅव्हिंग एलिमेंट दॅट इज इथं समजा एलिमेंट घ्या तुम्ही -1 4 5 2. त्याच्यानंतर इथे काहीतरी असेल सपोज 1 आणि इथं असेल काहीतरी 0. वॉट एव्हर इट मे बी द एलिमेंट्स. ओके, दिस इज अनदर मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर 3/2. ओके, मॅट्रिक्स A ची ऑर्डर 2/3 आहे, मॅट्रिक्स B ची ऑर्डर 3/2 आहे. देन क्वेश्चन मे बी आस्क्ड फॉर 2 marks. देन फाइंड द प्रोडक्ट मॅट्रिक्स A डॉट B फुल स्टॉप इज प्रोडक्ट BA. 2 मार्कासाठी सिंपल क्वेश्चन तयार करता येईल. इज प्रोडक्ट BA पॉसिबल? इज प्रोडक्ट BA पॉसिबल? प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का? ओके, प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का नाही ते आपल्याला सांगायचं आहे. पहिल्यांदा प्रोडक्ट AB काढायचं आहे, बघूयात. देअरफॉर येस सोल्युशन. 2 मार्कासाठी सिंपल एक्झाम्पल विचारू शकतात. येस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन? पहिल्यांदा प्रोडक्ट AB आपल्याला काढायचं आहे. प्रोडक्ट AB काढायचं असेल तर पहिला मॅट्रिक्स A असेल, दुसरा मॅट्रिक्स B असेल. तर पहिल्यांदा प्रोडक्ट AB पॉसिबल आहे का नाही बघूयात. प्रोडक्ट AB पॉसिबल होण्यासाठी number of columns in the first matrix A that must be equal to number of rows in the second matrix B. येते का नाही बघूयात. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? A ची ऑर्डर 2/3 आहे म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू 3 आहे. B ची ऑर्डर 3/2 आहे म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स इन द सेकंड मॅट्रिक्स, नंबर ऑफ रोज इन द सेकंड मॅट्रिक्स इज इक्वल टू 3 आहे. देयरफॉर आवर कंडिशन इज सॅटिस्फाइड, दॅट इज number of columns in the first matrix A that is equal to number of rows in the second matrix B. Therefore product AB is possible. Okay, त्यामुळे हे सगळं आपल्याला लिहिता येईल. इथपर्यंत लिहायचं. Therefore त्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करून येणारा मॅट्रिक्स समजा मी नोटेशन वापरतो मी कॅपिटल C इज इक्वल टू दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर. ऑर्डर याची किती असेल? प्रोडक्ट मॅट्रिक्स मध्ये ऑर्डर किती असणार किंवा याला तुम्ही नोटेशन वापरू शकता पहा. ठीक आहे, नोटेशन वापरूयात. या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करून येणारा रिझल्टंट मॅट्रिक्स A डॉट B नोटेशन वापरतो. दॅट इज इक्वल टू सिम्बॉल वापरतो कॅपिटल C इज इक्वल टू दिस इज द मॅट्रिक्स. जर मॅट्रिक्स C असेल तर आतमधले एलिमेंट करस्पॉन्डिंग स्मॉल लेटरने आपण दाखवतो. CIJ ची ऑर्डर किती असेल? किती येते? पहिल्या मॅट्रिक्स मधले नंबर ऑफ रोज त्याच्यामध्ये येतात आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधले नंबर ऑफ कॉलम्स त्याच्यामध्ये येतात. ऑर्डर किती येते मेन्शन करत चला. कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. म्हणजे याची जी ऑर्डर असेल त्याची किती ऑर्डर असेल? 2/2 असेल. ओके, आता यामधले एलिमेंट्स आपण डेव्हलप करूया. दॅट इज इक्वल टू पहिलं गणित आहे, त्याच्यामुळे मी डेफिनेटली सगळे एलिमेंट्स कसे येतात ते पहिल्यांदा लिहून दाखवणार आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण दुसरं एक्झाम्पल घेणार तेव्हा डायरेक्ट एलिमेंट्स कसे येतात ते आपण फाइंड आउट करणार. ठीक आहे, नाउ नेक्स्ट वन. पुढे आता येणारा मॅट्रिक्स याची ऑर्डर 2/2 असेल म्हणजे 4 एलिमेंट असतील. लोकेशन, इथला एलिमेंट लोकेशन काय असेल? C11. पहिलं गणित आहे म्हणून डिटेल लिहितो. C11 म्हणजे फर्स्ट आणि फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट इज इक्वल टू कसं ऑब्टेन करणार? येस, पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर फर्स्ट आणि दुसरा मॅट्रिक्सचा कॉलम नंबर फर्स्ट करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार आणि गुणाकारांची सम. डिटेल लिहितो पहा. येस, पहिला एलिमेंट आहे 2 इंटू इथला पहिला करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे -1 प्लस इथला दुसरा एलिमेंट आहे 1 इंटू इकडचा दुसरा एलिमेंट असेल 5 प्लस इकडचा तिसरा एलिमेंट असेल 3 इंटू इकडचा करस्पॉन्डिंग तिसरा एलिमेंट असेल 1. ओके, मॅट्रिक्स घेत असताना ऍक्च्युअल बोर्ड ठेवूनच पुढे जावा. आता आपण ऑनलाईन पाहतोय त्याच्यामुळे ऑफकोर्स मला बोर्ड ठेवता येत नाहीये, पण तुम्ही जेव्हा एक्झाम्पल सोडवत असाल नोटबुकमध्ये तेव्हा सरळ सरळ बोर्ड ठेवून पुढे जायचं. म्हणजे काय? पहिला मॅट्रिक्स A चा पहिला नंबर वर बोर्ड ठेवायचं, दुसरा मॅट्रिक्स B च्या पहिला नंबर कॉलम वर बोर्ड ठेवायचं, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्यायचा आणि गुणाकारांची सम घ्यायची. हे डायरेक्ट करायचं. ठीक आहे, नाउ गेटिंग दिस. आता इथला एलिमेंट लोकेशन काय याचं पहिल्यांदा लोकेशन ठरवा. कुठे येतो? फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये म्हणजे C12 इज इक्वल टू कसा मिळवणार? पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर फर्स्ट, दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार आणि गुणाकारांची सम. गेटिंग दिस. म्हणजे पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर फर्स्ट वर बोर्ड ठेवा, दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड वर बोर्ड ठेवा, करस्पॉन्डिंग एंट्रीचा सम घ्या आणि त्या करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या, मल्टिप्लिकेशन घ्या आणि त्यांची सम घ्या. दॅट वी गेट. येस, फोकस ऑन दी row number first of matrix A and row number second of matrix B. What we get? 2 into corresponding element असेल 4 plus into दुसरा element असेल 1 into इकडचा corresponding element असेल 2 plus इथला element असेल पहिला 3
तिसरा एलिमेंट असेल 3 इंटू इकडचा तिसरा एलिमेंट असेल 0. ओके, दॅट इज इक्वल टू गेटिंग दिस. आता पुढचा एलिमेंट बघूया, त्याचं लोकेशन कुठे आहे. ऑल ऑफ यू गेटिंग दिस, इन पर्टिक्युलर बी ग्रुप स्टुडंट लक्षात येतंय का. प्रॅक्टिसने आपल्याला फटाफट एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील, त्यासाठी प्रोसिजर व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. हा एलिमेंट लोकेशन कुठे येतो, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे C21. लोकेशन प्लेज इम्पॉर्टंट रोल, नोटिस दिस. ओके, मग काय करणार, पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड घेणार, दुसरा मॅट्रिक्सचा कॉलम नंबर फर्स्ट घेणार, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार आणि गुणाकारांची सम घेणार. ओके, पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड रो बोर्ड ठेवा, दुसरा मॅट्रिक्सचा कॉलम नंबर फर्स्ट रो बोर्ड ठेवा, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या आणि गुणाकारांची सम घ्या. व्हॉट वी गेट, येस 0 इंटू पहिला एलिमेंट तिकडचा असेल -1 प्लस इकडचा दुसरा एलिमेंट असेल -2 इंटू तिकडचा करस्पॉन्डिंग एलिमेंट असेल 5 प्लस इथला एलिमेंट असेल 4 इंटू तिकडचा करस्पॉन्डिंग एलिमेंट असेल 1. गेटिंग दिस, यांचं जे काय असेल कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला C21 हा एलिमेंट मिळेल. नाउ सिमिलरली फॉर लास्ट एलिमेंट लोकेशन C22 दॅट इज सेकंड रो सेकंड कॉलम, म्हणून काय करणार, पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड आणि दुसरा मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार आणि गुणाकारांची सम. येस, पहिला मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड रो बोर्ड ठेवा, दुसरा मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड रो बोर्ड ठेवा, करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या आणि गुणाकारांची सम घ्या. व्हॉट वी गेट, येस 0 इंटू 4 प्लस -2 इंटू करस्पॉन्डिंग एलिमेंट 2 असेल प्लस 4 इंटू 0. ओके, यांचं जे काय असेल ते रिझल्टंट कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला रिझल्टंट एलिमेंट मिळेल. दॅट इज इक्वल टू, नाव डायरेक्ट लिहितो. व्हॉट वी गेट, 2 इंटू -1 -2 प्लस 5 इंटू 1 5 प्लस 3 म्हणजेच -2 प्लस 5 दॅट गिव्स 3 अँड 3 प्लस 3 दॅट गिव्स 6. हे सगळं कॅल्क्युलेशन नंतर आपल्याला तोंडी करायचं, लक्षात येत आहे. -2 प्लस 5 किती झालं, 3 प्लस 3 दॅट गिव्स 6. असं डायरेक्ट कॅल्क्युलेशन आपण पुढच्या वेळेस करणार आहोत. ठीक आहे, व्हॉट अबाउट दिस वन, हा एलिमेंट लोकेशन काय येतं बघा बरं, 4 2 8 प्लस 2 10 प्लस 0 म्हणजे इथला एलिमेंट असेल 10. सिमिलरली इथला एलिमेंट बघा बरं, 0 इंटू -1 0 प्लस -2 इंटू 5 दॅट गिव्स -10 -10 प्लस 4 म्हणजे -10 प्लस 4 दॅट गिव्स -6. गेटिंग दिस, म्हणजेच -10 प्लस 4 वजा 10 अधिक 4 दॅट गिव्स -6. सिमिलरली व्हॉट अबाउट दिस एलिमेंट, 4 इंटू 0 0 प्लस -2 इंटू 2 दॅट गिव्स -4 प्लस 4 इंटू 0 दॅट गिव्स 0 म्हणजे इथला एलिमेंट काय असेल -4. दॅट इज द रिझल्टंट प्रोडक्ट मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर 2/2. गेटिंग दिस, इथं ही जी स्टेप आहे ती पहिले एकदा एक्झाम्पल आहे म्हणून मी लिहिली, त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला हे गुणाकार तोंडी करायचे आणि डायरेक्ट व्हॅल्यू लिहायचे. लक्षात येतंय का. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रोडक्ट A इंटू बी फाइंड आउट केलेला आहे. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन इज व्हॉट, इज प्रोडक्ट BA पॉसिबल. प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का बघूयात. प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का बघूयात. आता प्रोडक्ट BA मध्ये व्हॉट इज ऑब्झर्वेशन, पहिला मॅट्रिक्स आहे B आणि दुसरा मॅट्रिक्स आहे A. ओके, देअरफॉर नोटीस करूयात आपण, पहिला मॅट्रिक्स B, ऑर्डर बघूयात त्याची. प्रोडक्ट BA मध्ये पहिला मॅट्रिक्स असेल B. ओके, या मॅट्रिक्स B ची ऑर्डर किती आहे, 3/2 आहे. आणि दुसरा मॅट्रिक्स असेल A, मॅट्रिक्स इन शॉर्ट लिहितो पहा मी, डिटेल सिम्बॉल लिहित नाहीये. दॅट इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/3 आहे. तर हा प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का, प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का. येस, ऑब्झर्वेशन करा आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का. प्रोडक्ट BA पॉसिबल होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स दॅट मस्ट बी इक्वल टू नंबर ऑफ रोज इन दी सेकंड मॅट्रिक्स असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर 2/3 आहे, दुसऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर 3/2 आहे. पहिला मॅट्रिक्स B असणार आहे त्याची ऑर्डर 3/2, दुसरा मॅट्रिक्स A त्याची ऑर्डर 2/3. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स इक्वल टू 2 आहेत, दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज इक्वल टू 2 आहेत. हे दोन्ही सेम आहे, म्हणजेच प्रोडक्ट BA हा पॉसिबल आहे. ओके, सॅटिस्फाय झालं. प्रोडक्ट BA इज अ पॉसिबल. देअरफॉर येणारा जो मॅट्रिक्स आहे C इज इक्वल टू मॅट्रिक्स B इंटू A, याची ऑर्डर किती असेल, येस, पहिल्यातले नंबर ऑफ रोज आणि दुसऱ्यातले नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजे याची ऑर्डर असेल 3/3. गेटिंग दिस, म्हणजे प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का. येस, प्रोडक्ट BA पॉसिबल आहे का.
आहे, कारण नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स दॅट इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन द सेकंड मॅट्रिक्स आहे, म्हणून प्रोडक्ट BA पॉसिबल असेल. हा प्रोडक्ट BA सुद्धा आपल्याला काढता येईल, पण ती विचारलेलं नाहीये, फक्त पॉसिबल आहे का नाहीये ते विचारले आहे. ठीक आहे. गेटिंग दिस, दॅट इज द एक्झाम्पल नंबर फर्स्ट, गेटिंग हाऊ टू टेक मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. Let A is equal to matrix 1 2 3 0 minus 2 4 minus 1 3 5. This is the matrix of order 3 by 3. Let B is another matrix that is nothing but equal to 4 0 1 minus 1 5 0. This is another matrix of order 3 by 2. Then question is that find the product matrix A into B. Next one is product BA possible. Product BA possible आहे का बघूयात. पहिल्यांदा matrix A into B पॉसिबल आहे का बघूयात. असेल तर तो प्रोडक्ट मॅट्रिक्स काय असेल तो काढूयात आणि त्याच्यानंतर BA च्या बाबतीत विचार करूयात. ओके, सोल्युशन. नाउ A इंटू B मध्ये व्हॉट इज ऑब्झर्वेशन. पहिल्यांदा ऑब्झर्वेशन कोणत्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार पॉसिबल नाहीये. पहिल्यांदा नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन सॅटिस्फाय होते का नाही ते पाहावी लागेल. व्हॉट इज ऑब्झर्वेशन. येस, इन मॅट्रिक्स AB फर्स्ट मॅट्रिक्स इज A. नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू 3. and number of rows in the second matrix B is equal to again 3. Therefore, what is the observation? Number of columns of first matrix A is equal to number of rows of the second matrix B. Therefore, product AB is possible. आणि त्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करून येणारा जो रिझल्टंट मॅट्रिक्स A into B असेल त्याची ऑर्डर किती असेल. त्याच्यामध्ये पहिल्यातले नंबर ऑफ रोज येणार म्हणजेच 3 आणि दुसऱ्यातले नंबर ऑफ कॉलम्स येणार म्हणजेच 2. म्हणजेच रिझल्टंट मॅट्रिक्स A into B मध्ये ची ऑर्डर काय असेल 3/2 असेल. म्हणजेच 3 रोज असतील आणि 2 कॉलम्स असतील. म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट 6 असतील. ते 6 एलिमेंट कसे काढायचे मगाशी आपण बघितलंय. मगाशी आपण स्टेप बाय स्टेप गेलो. आता इथं डायरेक्ट गेलं तरी चालेल. इन पर्टिक्युलर बिग ग्रुप स्टुडंट्स डायरेक्ट जमलं तर डायरेक्ट करा. अदरवाईज जी मगाशी आपण स्टेप केली ती स्टेप वाढवली तरी सुद्धा चालू शकतं. ॲट एनी कॉस्ट, फक्त आन्सर चुकू नका. ओके, देअरफॉर AB इक्वल टू AB मॅट्रिक्सला समजा मी नोटेशन वापरतो कॅपिटल C इज इक्वल टू मॅट्रिक्स A इंटू मॅट्रिक्स B दॅट इज इक्वल टू मॅट्रिक्स जर C असेल तर करस्पॉन्डिंग एलिमेंट करस्पॉन्डिंग स्मॉल लेटर CIJ मी दाखवणार. CIJ दॅट इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर. मग अशी डिस्कस केल्याप्रमाणे रिझल्टंट मॅट्रिक्सची ऑर्डर किती येईल 3/2. म्हणजे याच्यामध्ये 3 रोज असतील आणि 2 कॉलम्स असतील. ओके, दॅट इज इक्वल टू आता तो मॅट्रिक्स काढूयात. 3 रोज आणि 2 कॉलम्स म्हणजेच 3 into 2 6 एलिमेंट असतील. आता इथला एलिमेंट लोकेशन कुठला एलिमेंट आहे हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. ओके, म्हणजे काय करणार पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर फर्स्ट वर बोट ठेवा. दुसरा मॅट्रिक्स B मधल्या कॉलम नंबर फर्स्ट वर बोट ठेवा. करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या आणि गुणाकारांची सम घ्या. म्हणजे काय असेल 1 into 4 प्लस 2 into 1 प्लस 3 into 5. गेटिंग दिस. ओके, डायरेक्ट करू तुम्ही 1 into 4 दॅट गिव्स 4 प्लस 2 into 1 that gives 2 4 plus 2 that gives 6 प्लस 5 3 15 म्हणजेच 15 अधिक 6 दॅट इज इक्वल टू डायरेक्ट एलिमेंट लिहून टाकतो 21. लक्षात येत आहे. म्हणजे 1 into 4 4 अधिक 2 into 1 2 4 आणि 2 6 अधिक 5 गुणिले 3 दॅट इज 15 15 आणि 6 15 आणि 5 20 आणि 21. गेटिंग दिस. असं डायरेक्ट लिहिता येईल. येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर 3/2 असेल. वाटलंच तर बॉडी ऑफ द मॅट्रिक्स तयार करून घेतो आधीच. 3/2 म्हणजे 3 रोज आणि 2 कॉलम्स असतील. ओके, नाउ इथला एलिमेंट व्हॉट इज लोकेशन. लोकेशन काय त्याचं पहिल्यांदा लोकेशन ठरवा. कुठे येतो फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये. म्हणून काय करणार पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर फर्स्ट आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार आणि गुणाकारांची सम. गेटिंग दिस. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर फर्स्ट वर बोट ठेवा. दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड वर बोट ठेवा. करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या आणि गुणाकारांची सम घ्या. म्हणजेच काय असेल 1 into 0 प्लस 2 into -1 प्लस 3 into 0 किती येईल 0 1 into 0 0 प्लस 2 into -1 दॅट गिव्स -2 प्लस 3 into 0 दॅट गिव्स 0. म्हणजेच काय असेल रिझल्टंट एलिमेंट -2 ओनली. गेटिंग दिस. व्हेरी सिंपल थिंग. कोणाला काय समजत नसेल तर रिप्लाय करा कमेंट बॉक्समध्ये. नाउ पहिला रो कंप्लीट झाला. आता दुसरा रो कंप्लीट करूयात. इथला एलिमेंट व्हॉट इज लोकेशन. लोकेशन प्लेज इम्पॉर्टंट रोल. इथला एलिमेंट लोकेशन कोणता आहे सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम असल्यामुळे काय करणार मी पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड वर बोट ठेवा. दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलम नंबर फर्स्ट वर बोट ठेवा. करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या आणि गुणाकारांची सम घ्या. गेटिंग दिस. म्हणजे 0 into 4 प्लस -2 into 1 प्लस 4 into 5 किती येते बघूयात
0 into 4 that gives 0 plus minus 2 into 1 that gives minus 2 plus 5 into 4 that gives 20 म्हणजेच 20 वजा 2 that gives 18. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. तुमचे कॅल्क्युलेशन्स कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. आता इथला एलिमेंट इन पर्टिक्युलर बी ग्रुप स्टुडंट गेटिंग दिस समजतंय का. पहिल्यांदा थोडासा वेळ लागेल, त्याच्यानंतर जशी प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्टअप झाल्यानंतर फटाफट तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, नाउ इथला एलिमेंट लोकेशन काय, सेकंड रो सेकंड कॉलम. म्हणजेच काय करणार, पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर सेकंड रो बोर्ड ठेवा. ही प्रोसिजर आहे बरं का. दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड रो बोर्ड ठेवा. करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या, गुणाकारांची सम घ्या. म्हणजेच 0 into 0 प्लस मायनस 2 into minus 1 प्लस 4 into 0 काय असेल, 0 प्लस मायनस 2 into minus 1 that gives minus 2 into minus 1 plus 2 plus 0 that gives only 2 is here. लक्षात येत आहे. जे मी मगाशी तोंडी बोलतोय ते तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे स्टेप वाढवली तरी सुद्धा चालू शकतं. ओके, अशा पद्धतीने सेकंड रो कंप्लीट झाला. आता थर्ड रो कंप्लीट करूयात. थर्ड रो व्हॉट इज लोकेशन ऑफ दिस एलिमेंट. मी अंडरलाईन केलं, इथं इक्वल टू द चिन्ह केलंय पहा. इथला एलिमेंट काय असेल लोकेशन याचं. येस, व्हॉट इज लोकेशन, थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम म्हणून मी काय करणार, पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर थर्ड रो बोर्ड ठेवा. दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर फर्स्ट रो बोर्ड ठेवा. करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या, गुणाकारांची सम घ्या. म्हणजेच काय असेल, -1 into 4 प्लस 3 into 1 plus 5 into 5. Getting this? -1 into 4 that gives -4 plus 3 into 1 that gives 3. -4 plus 3 that gives -1 and -1 plus 5 into 5 that gives 25. 25 minus 1 that gives 24. That is the resultant element. Getting this? Very simple. 24. Now what about this element? Location, last element कुठे येतो, थर्ड रो अँड सेकंड कॉलम. थर्ड रो अँड सेकंड कॉलम म्हणून काय करणार, पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर थर्ड रो बोर्ड ठेवा. दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर सेकंड रो बोर्ड ठेवा. करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या आणि गुणाकारांची सम घ्या. ओके, पहिल्या मॅट्रिक्सचा रो नंबर थर्ड बोर्ड ठेवा. दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर फर्स्ट बोर्ड ठेवा. करस्पॉन्डिंग एंट्रीचा गुणाकार घ्या आणि गुणाकारांची सम घ्या. दॅट गिव्स -1 into 0 प्लस 3 into -1 plus 5 into 0 that gives -1 into 0 that gives 0 plus 3 into -1 that gives -3. 0 minus 3 that gives -3 plus 5 into 0 that gives 0. म्हणजेच -3 plus 0 that gives -3. ओके, हाच आपला रिझल्टंट प्रोडक्ट मॅट्रिक्स A into B असेल. ठीक आहे. देअरफॉर A into B is equal to, तोच मॅट्रिक्स वाटलंच तर मी व्यवस्थित लिहितो, अंडरलाईन वगैरे केल्यात ते काढून टाकतो. व्हॉट वी गेट, 21, here is a -2, here is a 18, here is a 2, similarly 24 and -3. This is the resultant product matrix having order 3/2. Getting this? Okay, very simple. आता आपण जसं इथं मॅन्युअल केलेलं आहे तसंच आपल्याला प्रॅक्टिकलला सी लँग्वेजला किंवा CPPला आपल्याला हे कॉम्प्युटरवर प्रोग्राम करून इम्प्लिमेंट करायचं आहे. म्हणजेच काय, आपण युजर कडून मॅट्रिक्स A घेणार, सिमिलरली युजर कडून आपण मॅट्रिक्स B घेणार. त्याच्यानंतर आपण या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार पॉसिबल आहे का नाही बघणार आणि जर पॉसिबल होत असेल तर येणाऱ्या रिझल्टंट मॅट्रिक्स मधल्या एंट्रीज आपण डिटरमाइन करणार. त्या एंट्रीज डिटरमाइन करण्यासाठी आपण एक कोड डेव्हलप करणार आहोत सी लँग्वेजमध्ये किंवा CPP लँग्वेजमध्ये. गेटिंग दिस? ओके, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर झालं. प्रोडक्ट AB आपण काढला. आता पुढचा क्वेश्चन, इज अ प्रोडक्ट BA पॉसिबल. पॉसिबल आहे का? येस. आन्सर युअर आन्सर इन दी कमेंट बॉक्स. काय असेल, BA मध्ये पहिला मॅट्रिक्स B असेल, B ची ऑर्डर 3/2 आणि दुसरा मॅट्रिक्स A असेल, A ची ऑर्डर 3/3. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, इज दिस प्रोडक्ट BA इज पॉसिबल. पॉसिबल आहे का? कोणत्याही दोन मॅट्रिक्सचा गुणाकार शक्य असतो का? नाही. दोन मॅट्रिक्सचा गुणाकार जर पॉसिबल व्हायचा असेल तर व्हॉट इज दी नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन, नंबर ऑफ कॉलम्स इन दी फर्स्ट मॅट्रिक्स दॅट मस्ट बी इक्वल टू नंबर ऑफ रोज इन दी सेकंड मॅट्रिक्स. ते आपण पहिल्यांदा बघणार आणि मगच प्रोडक्ट घेणार. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ कॉलम्स इन दी फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू 2 आहेत and number of rows in the second matrix is equal to 3 आहे. Therefore, what is the observation? This 2 is not equal to 3. Therefore, our condition is not satisfied. That implies, therefore, product BA is not possible. Product BA possible नाही आहे. ओके, अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बऱ्यापैकी डेव्हलप करता येतील. Therefore, product BA is not possible. Getting this? ओके, लक्षात येते का सर्वांना? Yes, thus in this lecture we seen
how to take multiplication of two matrices. This concept is very important as per programming point of view, similarly as per mathematics point of view. प्रोडक्ट दोन मॅट्रिक्सचा गुणाकार कसा घ्यायचा हे आपण शिकलो. तर कोणत्याही दोन मॅट्रिक्सचा गुणाकार घ्यायचा असेल तर नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन काय आहे ते आपण शिकलो. सिमिलरली आपण थेरॉटिकल प्रोडक्ट कसा घ्यायचा ते शिकलो. अँड सिमिलरली वी सीन वन एक्झाम्पल, टू एक्झाम्पल्स डिपेंडिंग अपॉन the product of two matrices. Getting this? Okay, let's stop here. Have a nice time.